ओम नमो भगवते वासुदेवाय. अथाष्टो विषमदय. नंदांना वरून लोकातून सोडवून आणणे. श्रीशुक म्हणतात, नंदांनी एकादशीला उपवास करून भगवंतांची पूजा केली आणि त्या दिवशी रात्री द्वादशी लागल्यावर पारण्याचे स्नान करण्यासाठी यमुनेच्या पाण्यात प्रवेश केला. ही असुरांची वेळ आहे हे लक्षात न आल्याने ते रात्रीच्या वेळीच यमुनेच्या पाण्यात उतरले. त्यावेळी वरुणाचा सेवक असलेल्या एका असुराने त्यांना पकडले आणि वरुणाकडे नेले. नंदबाबांना आढळल्याने गोप, कृष्णा, बलरामा अशा हाका मारून नंद महाराज कोठे दिसत नाहीत असे म्हणून रडू लागले. हे राजा, श्रीकृष्णांनी जेव्हा त्यांचे रडणे ऐकले आणि आपल्या वडिलांना वरुणाकडे नेल्याचे त्यांना समजले तेव्हा ते वरुणाकडे गेले. कारण प्रभू स्वकीयांना अभय देणारे होते ना. श्रीकृष्ण आपल्याकडे आलेले पाहताच त्यांच्या दर्शनाने अत्यानंद झालेल्या पश्चिम दिक्पाल वरुणाने त्यांची भव्य पूजा केली आणि म्हटले. वरुण म्हणाला, प्रभो, आज माझे शरीर धारणाचे सार्थक झाले. आज मला सर्व पुरुषार्थ प्राप्त झाले. कारण भगवान आपल्या चरणकमलांच्या सेवेची ज्यांना सुसंधी मिळते ते भवसागरातून तरून जातात. आपण परब्रह्म परमात्मा भगवान आहात. लोकसृष्टी निर्माण करणारी माया आपल्या ठिकाणी नाही असे वेद प्रतिपादन करतात. मी आपणास नमस्कार करीत आहे. प्रभो, माझा हा सेवक मूर्ख आहे, त्याला काय करावे हे कळत नाही. तोच आपल्या वडिलांना नकळत घेऊन आला. आपण त्याबद्दल त्याला क्षमा करावी. हे पितृभक्त गोविंदा, आपण आपल्या वडिलांना घेऊन जावे. हे सर्व साक्षी श्रीकृष्णा, आपण मग दासावर सुद्धा कृपा करावी. श्रीशुक म्हणतात, परीक्षिता, सुद्धा ईश्वर असणाऱ्या श्रीकृष्णांना वरुणाने अशा प्रकारे स्तुती करून प्रसन्न केले. यानंतर भगवान आपल्या वडिलांना घेऊन बाजारात परत आले आणि त्यांनी सर्वांना आनंदित केले. नंदांनी लोकपाल वरुणाचे पूर्वी कधी न पाहिलेले ऐश्वर्य पाहिले. तसेच तेथील लोक श्रीकृष्णांच्या चरणावर नतमस्तक होत आहे हेही पाहिले. त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले. घरी आल्यावर त्यांनी आपल्या बांधवांना ही हकीकत सांगितली. हे परीक्षिता, हे ऐकून गोपांनी श्रीकृष्ण स्वतः भगवान आहे ते जाणले. त्यांनी मनातल्या मनात अत्यंत उत्सुकतेने असा विचार केला की, हे देवादिदेव, आपल्या ब्रह्मरूप स्वधर्माला आपल्याला सुद्धा नेतील काय. सर्व साक्षी भगवान श्रीकृष्णांनी स्वतः आपल्या गोपांची ही इच्छा जाणली आणि त्यांचा संकल्प सिद्ध करण्यासाठी कृपायुक्त हो असा विचार केला. या जगामध्ये जीव अज्ञानाने शरीरालाच आत्मा मानून अनेक गोष्टींची इच्छा धरतो आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी अनेक प्रकारची कर्मे करतो. त्यामुळे त्याचे फळ म्हणून तो श्रेष्ठ कनिष्ठ योनीमध्ये भटकतो आणि आपल्या खऱ्या स्वरूपाला ओळखत नाही. अशा प्रकारे विचार करून परमदयाळू भगवान श्रीकृष्णांनी त्या गोपांना मायेच्या पलीकडे असलेले आपले परमधाम दाखवले. भगवंतांनी प्रथम त्यांना ज्यांचे स्वरूप सत्य, ज्ञान, अनंत, सनातन आणि ज्योती स्वरूप आहे, तसेच समाधीनिष्ठ पुरुषच जे पाहू शकतात त्या ब्रह्माचा साक्षात्कार करविला. भगवंतांनी अक्रूराला ज्या जलाशयात आपले स्वरूप दाखवले होते त्याच ब्रह्मस्वरूप ब्रह्महृदयामध्ये भगवान त्या गोपांना घेऊन गेले. तेथे त्यांनी बुडी मारली. तेव्हा भगवंतांनी त्यांना त्यातून काढून आपल्या परमधामाचे दर्शन करविले. तो लोक पाहून नंद इत्यादी गोप परमनंदात निमग्न झाले. तेथे सर्व वेद श्रीकृष्णांची स्तुती करत आहेत हे पाहून ते सर्वजण अत्यंत आश्चर्यचकित झाले. अध्याय 28 समाप्त.